मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी भीषण अपघाताची घटना समोर आली आहे। गुरुवारी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास एका भरधाव कारने रस्त्याच्या कडेला ड्युटीवर असलेल्या 2 सुरक्षा रक्षकांना चिरडले। या भीषण अपघातात दोन्ही सुरक्षा रक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून काळजाचा थरकाप उडवणारी ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपी कार चालकाला अटक केली आहे। खामगाव शहरातील नांदुरा रोडवर असलेल्या हॉटेल पुष्पांजली समोर गुरुवारी रात्री काळ बनून आलेल्या एका कारने 2 निष्पाप जीव घेतले। नेहमीप्रमाणे 14 मे रोजी रात्री 11:30 वाजेच्या सुमारास 64 वर्षीय गोविंद किसन शेगोकार आणि 41 वर्षीय विवेक देवीदास पायघण हे हॉटेलसमोर सुरक्षा रक्षक म्हणून आपली ड्युटी करत होते। मात्र त्याचवेळी भरधाव वेगाने येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या मारुती सुझुकी वॅगेनार कारने या दोघांनाही जोरदार धडक दिली। कारचा वेग इतका प्रचंड होता की धडक बसताच दोन्ही सुरक्षा रक्षक दूर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात येत होतं, मात्र दुर्दैवाने वाटेतच त्यांची प्राणज्योत विझली। या घटनेची माहिती मिळताच खामगाव शहर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली। सुरुवातीला ही कार एखादी अल्पवयीन मुलगी चालवत असल्याची चर्चा शहरात सुरू होती, मात्र पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची सखोल तपासणी केली आणि अपघाताचं सत्य समोर आलं। हा अपघात प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू या कार चालकाने केल्याचं निष्पन्न झालं असून पोलिसांनी तात्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। मृत गोविंद शेगोकार यांच्या भावाच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे। हॉटेल पुष्पांजली समोर त्यांचा एक वॉचमन आहे आणि त्याच्यानंतर सर मारुती सुझुकी समोर शोरूम समोर पण तिथे एक वॉचमन ठेवलेला आहे। हे 2 वॉचमन आहेत। ते वॉचमन बसलेले असताना गोविंद किसन शेगोकार आहे, हे एक वॉचमन आहे, विवेक देवीदास पायघण हे दोघंही वॉचमन तिथं आपल्या दुकानासमोर आपली ड्युटी करीत असताना MH15 GF 8073च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने चालवून त्या दोघांना उडवून दिलं आणि त्याच्यात त्या दोघांचा दवाखान्यात नेत असताना मृत्यू झालेला आहे। अशा याच्यावरून आपण आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 106(1), 125(1) अब 281 आणि MF 134, 177 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्ह्याच्या तपासात आम्ही वाहन चालक हा तिथून घटनास्थळावरून पसार झाल्याने तात्काळ सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून चालक आरोपी निष्पन्न झालेला आहे। आरोपी प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू राहणार अनिकेत रोड खामगाव हे वाहन चालक आहे। यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। गुन्ह्याचा तपास सुरू आहे। प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी सांगितलं त्या वाहनामध्ये त्यांची मुलगी बसलेली होती। त्यांना वाटलं की ते अल्पवयीन मुलगी आहे, पण सीसीटीव्ही फुटेजची खात्री केली व मैताच्या नातेवाईकांना देखील आम्ही सीसीटीव्ही फुटेज दाखवलं। आम्ही स्वतः खात्री केली वाहन तेच चालवत होते, जो प्रीतपाल सिंग अमरजीत सिंग संधू। या अपघातामुळे मृत सुरक्षा रक्षकांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण खामगाव परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा बेजबाबदार चालकांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरत आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, खामगाव, बुलढाणा। अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज।